नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा आपण स्वागत. बघा मित्रांनो, आपण पाहतोय की सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे बघा. आणि मस्तपैकी आता श्रावणातली एक सर येऊन गेला बघा. पावसाची सरी बघा येऊन गेला बघा. पाणी चाललंय बघा रस्त्याला इकडे. आणि असा आता अर्धा पाऊस पडत होता मस्तपैकी, श्रावणातला पाऊस. मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला की चाहूल लागते ते आपल्या सणांची, मराठी सणांची चाहूल लागते बघा. मित्रांनो शेतीची कामंही आवरलेली असतात, लावणी वगैरे झालेली असते. त्यानंतर श्रावण महिना सुरू होतो आणि त्याच्यामध्ये आपले सण सुरू होतात. त्याच्यामध्ये श्रावणमध्ये पहिला सण असतो नागपंचमी, त्यानंतर असते रक्षाबंधन, त्यानंतर असते गोकुळाष्टमी, त्यानंतर आपल्या बाप्पाचं आगमन होते. तर मित्रांनो, आज या श्रावण महिन्यामधील पहिला जो सण आहे नागपंचमी, हा नागपंचमी सण नुकताच पार पडलेला आहे. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये, आपल्या कोकणामध्ये आपल्या पारंपरिक पद्धतीने नागोबाचं पूजन केलं जातं. त्याचप्रमाणे आपल्या गावातील ज्या महिला वगैरे असतात त्या जाऊन नागोबाचं पूजन करतात. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने कशाप्रकारे पूजन केलं जातं, आमच्या गावातील महिला देखील गेल्या जातात नागोबा पूजायला, तर तिथे जाऊन त्यांनी पारंपरिक पद्धतीने पूजन केलं. त्याचप्रमाणे महिलांनी पारंपरिक पद्धतीने लोकगीतं म्हटली, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर आपल्या चॅनल प्रथम सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलमध्ये त्या कोकणातल्या आणि गावाकडच्या व्हिडिओ येत असतात. म्हणजेच आपल्याला घर बसल्या कोकण दर्शन होऊ शकतं. आपल्या व्हिडिओ तुम्ही पाहिल्यात तर आपण घर बसल्या आपण कोकण दर्शन करू शकतो. त्यामुळे आपल्या व्हिडिओना नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि जर आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. त्यामुळे काय होईल, आपल्या चॅनलमध्ये येणारे अशाच नवीन तुम्हाला पाहता येतील आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला मित्रांनो, बघूया आपल्या गावामध्ये कशाप्रकारे हा नागपंचमीचा सोहळा पार पडला, कशाप्रकारे महिलांनी गाणी म्हटली ते चला पाहूया. तर बघा मित्रांनो, आपण पाहतोय बघा या गावातील ज्या महिला आहेत त्या बघा इकडे आलेल्या आहेत बघा. जिकडे नागाचं वारूळ आहे तिकडे बघा आता विपूजनाची तयारी चालू आहे बघा. हा वारूळ आहे बघा, त्याची पूजा वगैरे केलेली आहे आणि आता फोडून घेत आहेत बघा. त्याच्यानंतर इथे नागोबाचं पूजन होणार आहे, आपण पाहणार आहोत. चला जाऊ नाग पूजाया, 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 पाठीशी बंधू मागाया, 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 पाठीशी बंधू मागाया. केलं पिठाचं नाग, 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 केलं पिठाचं
केला गा सैवानी केला सैवानी सारा केला गा सैवानी सारा केला पृथ्वीला तांबियाच्या चुलीला पृथ्वीला चुली गंगे पाण्या गा तापली गंगाची पाण्या तापली गंगाची पाण्या गा तापली गंगाची पाण्या सैबाई नाली कामा काली सैबाई नाली सैबाईनी गाईच्या सोडील्या ग सैबाईनी गाईच्या सोडील्या सैबाईनी गाईच्या सोडील्या ग सैबाईनी गाईच्या सोडील्या सैबाईनी दाराच्या वडील्या ग सैबाईनी दाराच्या वडील्या सैबाईनी दाराच्या सैबाईनी दाराच्या वडील्या नेली दुधा गाय गोमात्रा नेली दुधा गाय गोमात्रा नेली दुधा गाय गोमात्रा पाटीसी बंधू मागाया गणेश चला गा नांगा पूजाया पाटीसी बंधू मागाया नांगा पूजाया
वैरागांच्या मुली बोलवा ग वैरागांच्या मुली चला ग नाग पूजाया बोलवा ग वैरागांच्या मुली चला ग नाग पूजाया बोलवा ग शिगवणाच्या मुली चला ग नाग पूजाया बोलवा ग शिगवणाच्या मुली चला ग नाग पूजाया बोलवा ग कदमांच्या मुली चला ग नाग पूजाया बोलवा ग कदमांच्या मुली चला ग नाग पूजाया तर बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की कशा प्रकारे कोकणामध्ये किंवा गावाकडे नागोबाचं पूजन नागपंचमी पूजन केलं जातं. बघितलं आमच्या गावातील महिला नागोबाचं पूजन करायला गेल्या होत्या. त्यानं तिकडे जाऊन कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने नागोबाचं पूजन केलं. त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने कशी लोकगीतं म्हटली. मित्रांनो, आजच्या जमान्यामध्ये हे लोकगीतं कमी ऐकायला मिळतात आणि बदलतं राहणीमान लोकांचं सारा काही स्थलांतर, त्याच्यामुळे गावाकडे लोकही कमी असतात. आणि अशाच प्रकारे पारंपरिक जर आपले सण आपले उत्सवांचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्या गावाकडे जावं लागतं मित्रांनो. ते शक्य होतं. त्यामुळे आपल्या चॅनलवरती आपण गावाकडचे व्हिडिओ दाखवत असतो. आपल्या घर बसल्या आपण कोकण दर्शन करत असतो. तर तुम्ही देखील आपला व्हिडिओ नेहमी बघत राहा. जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे काय होईल, आपल्याकडे गावाकडे ज्या व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि आपल्या गावाकडचा आनंद घेता येईल मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आमच्या गावातील जे महिलांनी गीत गायलं जे नागोबाचं, ते कसं वाटलं तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा. तर तुमच्या गावामध्ये देखील अशा प्रकारे जर पारंपरिक पद्धतीने गीतं वगैरे महिला गात असतील किंवा कशा प्रकारे पूजन केलं जातं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल त्यावर तुमचं देखील आभार. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या. त्यामुळे आपल्या चॅनलवर येणाऱ्या अशाच नवनवीन तुम्हाला पाहिजे. तर मित्रांनो, थांबूया आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.